आज आपल्या समोर या ऐतिहासिक भूमीमध्ये बापूसाहेब भोसले या ठिकाणी आलेले अभिवादन करण्याकरता आले। बापूसाहेब, आपण या ठिकाणी अभिवादन करण्याकरता किती वर्षापासून येत आहेत आणि आपण या ठिकाणी युवकांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम पुणेकर माझा न्यूज चॅनलच्या आणि सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि शौर्य दिन भीमा कोरेगाव निमित्त तत्सम त्या 500 महार शूरवीर सैनिकांना नतमस्तक होऊया, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करू आणि सर्व भीमानुयांना शौर्य दिनाच्या देखील शुभेच्छा आहेत। खऱ्या अर्थानं चळवळीमध्ये काम करत असताना माझा जन्म पॅन्थरमध्ये झाला। मी पॅन्थर सदा भोसलेंचा मुलगा, ज्यांच्या घरातनं पॅन्थर निर्माण झाली। आम्हाला लहानपणापासून आम्ही स्तंभाला येत असताना वडिलांबरोबर 2 सीटर रिक्षामध्ये येत होतो दादा, आणि त्या 2 सीटर रिक्षामध्ये इथं आलो तर इथं जंगल होतं। 25 ते 30-50 लोक दुपारपर्यंत आम्ही पोचलो की इथंच मटणाचं जेवण, आणि मग ते पॅन्थरचे कार्यकर्ते महिला इथं भाकरी लाटायच्या, आम्ही जेवायचो, अभिवादन करायचो आणि जायचो। परंतु आजचा हा जो जनसमुदाय आहे तो 25-30 लाख सरकारी आकडा आहे, परंतु मी सांगतो तो 50 लाखाच्या वरती आहे आणि तो करोडोमध्ये आहे। कारण एक मार आणि लाखों ठार, किसी ना नहीं फौलाद है भीम की औलाद है, की एका महारांनी 56 लाख आपल्याला आहे। त्यांना कुठला जमीन पाहिजे नव्हती, त्यांना राजवाडा पाहिजे नव्हता, त्यांना राज्य पाहिजे नव्हतं, त्यांना कुठला महल पाहिजे नव्हता, पण हा स्तंभ उभा आहे तो काय सांगतो आपल्याला? तो या तरुण पिढीला, माझ्या आई बहिणींना काय सांगतो? मला तुम्ही स्वाभिमानी आहात, तुम्ही लढाऊ आहात, आणि बाबासाहेब सांगून गेले की तुम्ही कधी गुलाम नव्हता, तुमचे पूर्वज हे योद्धा होते। जाऊन त्या भीमा कोरेगावचा स्तंभ पहा, तुम्ही कधीही अस्पृश्य नव्हता। जर तुमची एकजूट नसली तर तुमची हिम्मत नसेल, आणि तुमची हिम्मत नसेल तर लोक तुमच्यावर अन्याय करतील, तुम्हाला गुलाम बनवतील। माझी एकच कळकळीची विनंती आहे सर्व भीमानुयांना, सर्व निळ्या रक्ताच्या कार्यकर्त्यांना, की बाबांनो आता तरी एक व्हा। या स्तंभाकडे शपथ घ्या, ही माती घरी घेऊन जा, या स्तंभाची माती घरी चोपसून ठेवा, त्याचं पूजन करा। फक्त 14 एप्रिल आणि 1 जानेवारी पुरती चळवळ ठेवू नका। तुम्हाला रात्र वैऱ्याची आहे, जातीवादी सनातनी तुमच्यावर तुटून पडणार आहेत। संविधान खतरे में लोक म्हणतात, संविधानाला हात लावायची ताकद असेल तर ते हात छाटण्याची ताकद ह्या पॅन्थरमध्ये आहे, तुमच्या निळ्या रक्तामध्ये आहे। आणि भीमा कोरेगावचा स्तंभ हे शूरवीर 500 महार तुम्हाला छाती ठोकून सांगतात की आम्ही 500 होतो, तुम्ही लढा। तुम्ही आता 5 करोड आहात, तुमचा देशावर कब्जा असला पाहिजे संविधानिक मार्गाने। स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे, संविधानमुळे। ते जपण्याची ताकद, ते जपण्याची मनशा तुमच्यामध्ये असली पाहिजे, ती एकजुटतेने असली पाहिजे। जय भीम, जय भारत, जय हिंद।